पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. गुरुपौर्णिमेनिमित्त संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी. लाखो भाविक संत गजानन महाराजांना मानतात आपल्या गुरुस्थानी. आज गुरुपौर्णिमा. पुरातन काळापासून गुरु शिष्यांच्या नात्यांबाबत संत महापुरुषांनी आपल्या शब्दातून गुरुची व्याख्या मांडली आहे. गुरुला देवतुल्य मानले आहे. तर संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागो पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरुच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. त्याच पद्धतीने बुलढाण्याच्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांनी देखील गण गण गणातबोते हा मंत्र दिला आहे आणि याच मंत्राचा जप राज्यासह देशभरातील भाविक करत असतात. लाखो भाविक संत गजानन महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेची पहाट त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उगवावी अशी अपेक्षा घेऊन आज हजारो भाविक संत गजानन महाराजांच्या चरणी लीन झाले आहेत. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलकापूर येथून गेल्या 19 वर्षापासून सातत्याने दिंडी शेगावमध्ये येत असते. ती दिंडी देखील शेगावमध्ये दाखल झाली आहे. या दिंडीमध्ये 1000च्या जवळपास वारकरी भाव येथील सहभागी आहेत. करणार काय हे सगळं कस्टमर आहे ना, WTT टॉप अँगलची ते दिसत नाही इथं. चांगली गर्दी नाही गेलं का? मस्त लागला नाही चांगली. बरं गर्दी आज आम्ही श्रींच्या पायवारीमध्ये चाललो आहोत. आज जवळजवळ आमच्या पायवारीला, मलकापूर ते शेगाव पायवारीला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी आनंद आणि उत्साही हा उत्सव असतो गुरुपौर्णिमेचा. 12 वाजेपर्यंत आम्ही आज श्रींच्या दर्शनासाठी पोचणार आहोत. एकदम आनंददायी आणि खूप प्रसन्न असा हा उत्सव आहे. किती वर्षापासून जाता आपण? मला तरी 12 वर्ष झालेले आहेत. किती वारकरी यायच्यात? आता महिला आणि पुरुष मिळून जवळजवळ 900 वारकरी यामध्ये पायी चालतात.